सफर जागतिक चित्रपट दुनियेची या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज मी तुमच्या भेटीला अजून एक दर्जेदार आणि कलात्मक चित्रपट घेऊन आले आहे आणि तो तुम्हाला निश्चित आवडेल याची मला खात्री आहे. माझा हा चॅनल तुम्हाला जर का आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील रंजक घटनांवर आधारित आजपर्यंत विविध भाषात अनेक चित्रपट येऊन गेले. या सर्व चित्रपटात साधारणपणे समान धागा आढळतो. तो म्हणजे दोस्त राष्ट्रांनी जर्मनीचा केलेला पाडाव, युद्धाची भीषणता, नरसंहार, द्वेष, मानवजातीला काळिमा फासणारी विध्वंसक कृत्ये. परंतु या सर्वांहून वेगळा आणि रसिकांच्या मनाला भिडणारा एक नितांत सुंदर चित्रपट म्हणजे जुआ नोएल. जुआ नोएल हा इंग्लिश, जर्मन आणि फ्रेंच अशा मिश्र भाषेतील चित्रपट आहे आणि हे असे का, हे चित्रपटाची कथा समजून घेताना कळते. एका फ्रेंच पुस्तकावर आधारित असलेला जुआ नोएल हा चित्रपट ख्रिस्तियान कॅरियॉन या फ्रेंच दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 2005 सालच्या अकॅडमी अवॉर्डसाठी नॉमिनेट झाला होता. जुआ नोएल या फ्रेंच शब्दाचा अर्थ आहे मेरी ख्रिसमस. जुआ नोएल या चित्रपटाला पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी लागली आहे. ज्यावेळी सर्वसाधारणपणे युद्धपटात प्रतिस्पर्धी एकमेकांचा द्वेष करून त्यांचा संपवण्याबाबत असलेली कथानके दाखवली जातात, त्यावेळी जुआ नोएल मात्र या सर्वांच्या अगदी विरुद्ध घटना दर्शवतो. इतके की युद्धात खरंच असं काही घडू शकतं का, की या केवळ लेखकाच्या कविकल्पना आहेत, अशी शंका मनात आल्यावाचून राहत नाही. जुआ नोएल हा चित्रपट सत्य घटनेवरून प्रेरित झालेला आहे. चित्रपट घडतो तो प्रामुख्याने डिसेंबर 1914च्या ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला. त्या संध्याकाळी युद्धभूमीवर घडलेल्या घटनेचे फ्रेंच, जर्मन आणि स्कॉटिश ब्रिटिश असलेल्या सैनिकांच्या नजरेतून केलेले चित्रण म्हणजेच जुआ नोएल हा चित्रपट. या 3 देशांच्या फौजा युद्धभूमीवर आपापल्या खंदकात दबा धरून बसल्या आहेत आणि थंडीचा तसेच वारंवार घडणाऱ्या चकमकींचा सामना करत आहेत. चित्रपटाची कथा प्रामुख्याने 6 व्यक्तिरेखांभोवती फिरत राहते. ब्रिटिश आर्मीतील लेफ्टनंट गॉर्डन, फ्रेंच आर्मीतील लेफ्टनंट ऑडबर्ट, जर्मन सैन्यातील लेफ्टनंट हॉर्स्ट मायर, स्कॉटिश पाद्री फादर पामर, जर्मन ऑपेरा गायक निकोलस स्पिंक आणि स्प्रिंगची डॅनिश प्रेयसी ॲना. चित्रपट सुरू होतो तो या तिन्ही देशातील शाळकरी मुलांच्या देशभक्तीवर आधारित भाषणांनी. या भाषणांवरून परस्परातील पराकोटीचा द्वेष जाणवत राहतो. याला तिन्ही देशातील उत्कृष्ट लोकेशनवर केलेल्या अप्रतिम फोटोग्राफीची जोड मिळालेली आहे. चित्रपटात पुढे घडणाऱ्या घटनांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या भाषणांचा खूप चांगला उपयोग करून घेतला आहे. एकीकडे स्कॉटलंडमधील 2 भाऊ जोनाथन आणि विल्यम युद्धात सहभागी होता येणार या आनंदात असतात, तर त्यांचे फादर पामर मात्र या युद्धामुळे ओढवणाऱ्या संकटांची चाहूल लागल्यामुळे खिन्न झालेले असतात. अर्थात फादर पामर यांनाही युद्धात सहभर्ती व्हावे लागते. जखमींवर प्राथमिक उपचार करणे आणि सर्वांचे मनोबल वाढवणे हे त्यांचे काम. दुसरीकडे जर्मनीमध्ये ऑपेरा सिंगर निकोलस स्प्रिंगला सुद्धा त्याच्या कार्यक्रमातून तातडीने युद्धभूमीवर नेले जाते. जर्मन राजपुत्र सैन्याच्या करमणुकीसाठी असा आदेश देतो की स्प्रिंगनी युद्धभूमीवरती जाऊन सैन्याला करमणूक करायची आहे. फ्रेंच सैन्याचा लेफ्टनंट ऑडबर्ट त्याच्या प्रेग्नंट असलेल्या बायकोला तसाच सोडून आलेला असतो आणि आता तो प्रदेश जर्मनीने व्याप्त केला असल्यामुळे ऑडबर्ट बायकोच्या आठवणीत व्याकुळ आणि चिंताग्रस्त असतो. जर्मनीमध्ये ख्रिसमससाठी प्रिन्स समोर आपली कला सादर करण्यासाठी ॲनाला बोलवले जाते. तिने प्रिन्स कडून आपल्या प्रियकराला म्हणजेच स्प्रिंगला बोलावून घेण्याची
खास परवानगी मिळवली आहे. ॲनाच्या डोक्यात स्प्रिंगला घेऊन हॉलंडला पळून जायचे विचार चालू आहेत. युद्धभूमीवरील सैनिक कडाक्याच्या थंडीत खंदकात बसून पहारा देण्याचे काम करत असताना जर्मन सैन्यातील उच्च अधिकारी मात्र नाच गाण्यात, ख्रिसमस साजरा करण्यात मशगूल आहेत. हे पाहून स्प्रिंग अतिशय दुःखी आहे. त्यामुळे तो युद्धभूमीवर सैनिकांसोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी परत जाण्याचा निर्णय घेतो. अर्थातच ॲनासुद्धा स्प्रिंग बरोबर हट्टाने युद्धभूमीवर जाते. हे दोघेही जाताना सैनिकांसाठी ख्रिसमस ट्री आणि मेणबत्त्या बरोबर घेऊन जातात. जर्मन लेफ्टनंट हॉर्समायर हा मात्र युद्धभूमीवर नाताळ साजरा करण्याच्या विरोधात असतो. त्याला हा शुद्ध वेडेपणा वाटतो. त्यातच युद्धभूमीवर एका स्त्रीची उपस्थिती म्हणजे युद्धाच्या नियमांची पायमल्लीच. ॲना ही फक्त 25 डिसेंबरच्या पूर्वसंध्येसाठी सैनिकांचे गाऊन मनोरंजन करण्यासाठी आलेली आहे हे पटवण्यात स्प्रिंग आणि ॲना यशस्वी होतात. आणि येथून सुरू होते जगाच्या इतिहासात कधीही न घडलेली अतिशय आश्चर्यकारक घटना. सगळीकडे बर्फ पडत आहे. सर्व सैनिक आपापल्या खंदकातून पहारा देत आहेत. काही ब्रिटिश सैनिक त्यांच्या खंदकात बसून हळू आवाजात त्यांचे पारंपरिक वाद्य बॅकपायपर वर ख्रिसमसची गाणी वाजवत आहेत. हळूहळू सर्वच ब्रिटिश सैनिक त्यांना गाऊन साथ देऊ लागतात. या सुरांचे पडसाद फ्रेंच आणि जर्मन खंदकापर्यंत उमटू लागतात. हे नक्की काय चालू आहे हे कळत नसते. बर्फामुळे सगळे धुसर झालेले असते. हा शत्रूचा गनिमी कावा तर नसेल कशावरून, हा विचार साहजिकच सर्वांच्या मनात येतो. परंतु निकोलस स्प्रिंग मात्र नकळत गाणे गायला लागून बॅकपायपरच्या सुरात सूर मिसळवतो. एका हातात ख्रिसमस ट्री आणि दुसऱ्या हातात कॅन्डल असे घेऊन स्प्रिंग धीर एकवटून अंदाज घेत खंदकातून बाहेर येतो आणि सर्वस्व पणाला लावून गाणे गाऊ लागतो. आता ॲना सुद्धा बाहेर येऊन तेवढ्याच ताकदीने साथ देऊ लागते. जसजशी स्वरांची जादू युद्धभूमीवर पसरू लागते तसतसे तिन्ही खंदकातून सैनिक हळूहळू बाहेर पडून समोरील नो मॅन्स लँडवर एकत्र जमू लागतात. गाणे आणि वाद्यांच्या सुराने सगळेच भारावून नकळत पुढे पुढे जात राहतात. ज्या ठिकाणी 24 डिसेंबरच्या दुपारपर्यंत घनघोर युद्ध चालू होते, अनेक सैनिक धारातीर्थी पडले होते, तेथेच आता या तिन्ही देशांचे सैनिक एकत्र आले आहेत. हे पाहून तिन्ही तुकड्यांचे प्रमुख आजचा दिवस सीजफायर म्हणजे तात्पुरती युद्धबंदी पाळण्याचे ठरवतात. अर्थातच हा निर्णय त्यांच्या वरिष्ठांना न सांगताच घेतलेला असतो. आता सुरू होते एकमेकांबद्दल जाणून घेण्याची आणि एकमेकांबद्दल आदर, विश्वास निर्माण होण्याची प्रक्रिया. एकमेकांच्या कुटुंबांबद्दल विचारपूस, कुटुंबियांचे फोटो दाखवणे सुरू होते. चॉकलेट्स, शॅम्पेन यांची देवाणघेवाणही सुरू होते. मेरी ख्रिसमस, मेरी ख्रिसमस अशा शुभेच्छांचा वर्षाव होतो. भाषेचा अडसर गळून पडतो. जणू घट्ट मित्र असल्याप्रमाणे नाताळ सर्वजण एकत्र आनंदाने साजरा करतात. फादर पामर तर सर्वच सैनिकांना एकत्रितपणे उद्देशून चर्चमध्ये म्हटली जाणारी प्रार्थना म्हणतात. या कृत्याने सर्वच सैनिक भारावून जातात. त्यांच्या धार्मिक भावनांवर नकळत फुंकर मारली गेलेली असते. सगळेच भावनिक होतात. अतिशय सूडाने, द्वेषाने पेटलेल्या युद्धजन्य वातावरणात ही प्रार्थना सैनिकांच्या हृदयात जणू माणुसकीचा झरा पुन्हा निर्माण करते. अनपेक्षितपणे घडलेल्या 24 डिसेंबरच्या या रात्रीचा आनंद उपभोगत सर्वांचीच रात्र अतिशय आनंदात आणि समाधानात जाते. हे सर्व पाहून तिन्ही तुकड्यांचे प्रमुख सकाळी पुन्हा एकदा एकत्र येतात आणि सीजफायर अजून थोडा काळ लांबवण्याचा निर्णय घेतात. यामागील उद्देश असा की धारातीर्थी पडलेल्या सैनिकांना आपापल्या भागात आदरपूर्वक दफन करता यावे. अशी सौंदर्याची भावना
युद्धभूमीवर प्रथमच अनुभवली असेल. हा सर्व कालच्या रात्रीचा परिणाम. सर्वजण एकत्रपणे फुटबॉल सुद्धा खेळतात. अतिशय आनंदात, खेळीमेळीत आणि मजेत दिवस घालवतात. सलोखा हा दिवसभर टिकतो. आता आपापल्या घरी पत्र पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा काही सैनिक ॲना आणि स्प्रिंगला देतात. प्रत्यक्ष युद्धभूमीवर काय घडले आहे याची पुसटशी कल्पना नसल्याने पिछाडीला असलेल्या तिन्ही सैन्यांकडून बॉम्बिंग सुरू होते. आता मात्र ऑडबर्ट, गॉर्डन आणि हॉर्समायर यांना जाणीव होते की आपण एकमेकांचे शत्रू आहोत. आपल्याला लढायचे आहे. कधीच आपण मित्र होऊ शकत नाही. पण तरीही काल रात्री निर्माण झालेल्या मैत्र भावनेतून ते तिघे शत्रू पक्षातील सर्व सैनिकांना आपापल्या खंदकात नेऊन सुरक्षितपणे आसरा देत असतात. दुर्दैवाने ॲना आणि स्प्रिंगकडील सैनिकांची पत्रे वरिष्ठांच्या हातात पडतात. पत्रातील मजकुरावरून 24 डिसेंबरला युद्धभूमीवर काय काय घडले याची कल्पना वरिष्ठांना येते. आता मात्र युद्धाची कडक शिस्त सर्वच बाबतीत पाळणे सुरू होते. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय सैनिकांचे मनोरंजन केल्याबद्दल आणि त्यांची पत्रे गोळा केल्याबद्दल स्प्रिंग आणि ॲना यांना अटक करण्याचे आदेश दिले जातात. ॲना आणि स्प्रिंग फ्रेंच लेफ्टनंट ऑडबर्टकडे जाऊन आपल्याला ताब्यात घेण्याची विनंती करतात. फादर पामर यांच्यावरही प्रमुख बिशप येऊन शिस्तभंगाची मानहानिकारक कारवाई करून फादर पामर यांना परत पाठवून देतात. त्याचबरोबर त्यांच्या तुकडीतील सर्व सैनिकांना सुद्धा परत पाठवले जाते. नवीन सैन्याची भरती होते. नवीन सैन्यासमोर बिशपचे जर्मनद्वेष्टे भाषण ऐकून फादर खिन्न होऊन निघून जातात. रागाने चिडलेला ब्रिटिश मेजर नो मॅन्स लँडमध्ये शिरत असलेल्या एका जर्मन सैनिकाला गोळी घालण्याचे आदेश देतात. सर्व ब्रिटिश सैनिक मुद्दामून आपला नेम चुकवतात. जोनाथन मात्र त्याच्या भावाच्या झालेल्या मृत्यूमुळे सूड भावनेने सुरुवातीपासूनच पेटलेला असतो. तो अचूक गोळी मारतो. खरे म्हणजे तो जर्मन सैनिक नसतो, तर फ्रेंच लेफ्टनंट ऑडबर्टचा ऑर्डरली असतो आणि जर्मन सैनिकाच्या वेशात जर्मनांच्या मदतीने जर्मनव्याप्त फ्रान्समधील प्रदेशात जाऊन ऑडबर्टच्या बायकोची खुशाली समजून घेऊन आलेला असतो. प्राण सोडायताना ऑडबर्टला मुलगा झाल्याची तो बातमी देतो. ऑडबर्टला सुद्धा अधिकारी असलेल्या त्याच्या वडिलांकडून अतिशय मानहानिकारक वक्तव्य ऐकावे लागते. ऑडबर्टची सुद्धा त्याच्या तुकडीसकट दुसरीकडे रवानगी केली जाते. जर्मन प्रिन्स सुद्धा हॉर्समायर व त्याच्या तुकडीला आगगाडीत कोंबून पूर्वेकडील रशियन युद्धसीमेवर पाठवण्याचे आदेश देतो. अर्थातच त्यांना कोणालाच आपापल्या कुटुंबाला भेटायची परवानगी नसते. अशा रीतीने तिन्ही तुकड्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊन हा चित्रपट येथे संपतो. दैव दुर्विलास कसा आहे पहा. शत्रुत्व आणि वैर बाजूला सारून मैत्री आणि सलोख्याने वागण्याची शिक्षा या सर्व सैनिकांच्या नशिबी आली. चित्रपट जरी संपला तरी तो अनेक प्रश्न निर्माण करतो. युद्धभूमीवर लढणाऱ्या सैनिकांना खरोखरच युद्ध करण्याची इच्छा असते का? का ते केवळ नेत्यांच्या आदेशाचे बळी असतात? राजकारणी आणि सेनानी यांच्या इगोपायी सामान्य सैनिकांचे जीवन पणाला लागते का? मानवता आणि सौंदर्य यांचे महत्त्वच जणू हा चित्रपट अधोरेखित करतो. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आशा, माणुसकी, मध्यवर्ती कल्पना डोळ्यासमोर ठेवून हे कथानक आपल्यासमोर उलगडत जाते. प्रतिपक्षाचे सैनिक हे शत्रू असण्याआधी एक माणूस आहे याची जाणीव हा चित्रपट करून देतो. आपापसातील वैर थोडा काळ का होईना बाजूला ठेवून ख्रिसमस खेळीमेळीने साजरा करायची जी घटना
24 डिसेंबर 1914 साली घडली, त्यातून आजचे राजकारणी, नेते, सेनानी थोडाफार तरी बोध घेतील का? सर्वसामान्य मानवी मनात मुळातच असलेली प्रेमभावना, सलोखा आणि शांतीची असलेली आस यामुळे हा चित्रपट वैश्विक पातळीवर पोहोचतो आणि सर्वच भाषेतील प्रेक्षकांच्या हृदयास भिडतो. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा आणि असे अनेक चित्रपट समजून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.